ग्रीन मॉर्निंग मित्रांनो, मल्टीलेयर फार्मिंगचा दुसरा भाग हे बघू शकता. शेताच्या बांधावरील फळझाडांवर लगडलेले भोपळे. बघा, पूर्णपणे नॅचरली कुठल्याही रासायनिक खतांचा औषधांचा वापर न करता बघा किती मोठ्या प्रमाणात भोपळे लागलेले आहेत. आपण बघू शकता. हे बघा भोपळे. आवळा आहे, या आवळ्याच्या झाडावरती भोपळे लगडले आहेत. शेवगा, आवळा आणि बांबूवरती पण भोपळ्यांचे वेल गेलेले आहे वरपर्यंत. नाशिकचा सुप्रसिद्ध असा लाल कांद्याची इथे लागवड केलेली आहे. शरीरासाठी आवश्यक पोषण मूल्य असलेला भाजीपाला आज घातक अशा रासायनिक खतं, औषधं, कीटकनाशकं, बुरशीनाशकं यांचा भरमसाठ वापर करून प्रदूषित केला जात आहे. आणि त्याचं सेवन केल्याने शरीरासाठी आवश्यक असलेला सकल संतुलित आहार, पोषण मूल्यांनी युक्त विविध विटॅमिन्स आणि मिनरलनी युक्त असा आहार भेटणं दूरच, पण अशा घातक आणि शरीरासाठी हानिकारक असलेल्या कीटकनाशकांचा अंश या फळं आणि भाजीपाल्यावर राहिल्यामुळे मानवी शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त होत आहे. तरी सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती ही खूप अत्यावश्यक बाब आजच्या युगात झाली आहे. यशाच सेंद्रिय पद्धतीच्या शेतीच्या नवनवीन पद्धती, तंत्र अवगत करण्यासाठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. ओम साई सेंद्रिय फार्म, देशवंडी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. संपर्क क्रमांक 98 50 12 44 53. प्रवीण बोडके. चला तर भेटूया पुढील भागामध्ये. जय जवान, जय किसान.